नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला औषधी वनस्पती भाग एक झालेला आहे. आज आपण घेतोय औषधी वनस्पती भाग 2. तर चित्रक. चित्रकामध्ये 3 रंग आहेत. एक पांढरा येतो, एक लाल येतो आणि एक निळा येतो. निळा चित्रक बऱ्याच जणांना ज्ञात असेल. तो ऑर्नामेंटलमध्ये शोभेच्या याच्यासाठी वापरला जातो. पण हा पांढरा चित्रक या औषधी धरला जातो. याला मागणी चांगली आहे. नंतर चुक्रासिया म्हणून एक वनस्पती आहे. हा वृक्ष प्रजाती आहे. चित्रक हे श्रबमध्ये येतं किंवा तुम्ही हर्बमध्येही म्हणू शकता त्याला. त्यानंतर दमवेल, दम्यासाठी वापरला जाणारा आहे. ही वेलवर्गीय वनस्पती आहे. ह्याचा वापर मात्र जरा सांभाळून करावा लागतो. पुढचं आहे तर दंती. ही सुद्धा औषधी वनस्पती. ह्या बरेचशी नावं आम्ही यासाठी सांगतोय की आपल्याला सगळ्यांना ही माहिती व्हावी. आणि ह्याचा जर कधी सगळ्यांनी अभ्यास केला, सगळ्यांनी नाही, जेवढ्यांना शक्य तेवढ्यांनी जर कधी अभ्यास केला, तर आपल्या परिसरात असलेल्या या वनस्पती आपण वीड किंवा गवत म्हणून काढून फेकतो की ज्याला मागणी आहे. आणि याचा जर कधी कोणी व्यवस्थित अभ्यास केला तर त्या क्षेत्रामधून आपल्या बांधावर वगैरे उगवणाऱ्या वनस्पती ज्या आहे, जसं बांधावर ज्या वनस्पती उगवतात त्यात आघाडा हा अतिशय महत्त्वाचा आहे. याचं पंचांग, याचं मूळ, याचं म्हणजे याला मागणी प्रचंड आहे. आयुर्वेदामध्ये ज्याही कंपन्या आहेत, आघाडाचं पंचांग, नंतर आघाड्यापासूनचं जे बी आहे ते, आघाड्याची मुळं, आणि या उपर जो आघाडा आहे तो जाळून त्याच्यापासून क्षार काढले जातात. ते अतिशय त्यालाही मागणी आहे. त्यामुळे आघाडाचं कितीही जमा झाला तरी त्याला मार्केट आहे. फक्त प्रॉपर त्याची गरज शोधून त्याला हे करावं लागेल. त्यानंतर येतं दर्भ. दर्भ हा आपण साधारण जे दशक्रिया विधी वगैरे होतात त्यासाठी जे गवत वापरलं जातं ते हे दर्भ आहे. हे पण औषधी आहे. नंतर एक देवसावर म्हणून आहे, बॉम्बेक्स इन्सिग्नी. नंतर आहे धावडा. धावड्यामध्ये 2 प्रकार आहेत, काळा धावडा. ह्याचा डिंक वापरला जातो. धायटी ही एक वनस्पती अशी आहे की जी जैन धर्माचे जे धर्मप्रसारक किंवा जे तीर्थंकर बटिकेमध्ये याला एक चांगलं महत्त्व, म्हणजे या झाडाजवळ एक जैन धर्मगुरूंना एक सिद्धी प्राप्त झालेली आहे. त्याचं हे झाड आहे. धोत्रा. हा धोत्रा याच्यामध्ये बरेच रंग असले तरी औषधी वनस्पतीमध्ये काळा धोत्रा हा धरला जातो. हा विषारी असल्यामुळे याचा वापर जरा ठराविकच लोक करतात. त्यानंतर डिंगळा नावाची एक वनस्पती आहे. त्याला खुळखुळाही म्हटलं जातं. तर ह्याच्यावर फुलपाखरं जास्त येतात आणि याच्या बिया किंवा हे झाडही हेही औषधामध्ये वापरलं जातं. फिशटेल पामवर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. याला फिशटेल पाम जो आहे त्याला भेरलीमाड म्हणून आपल्याकडे ओळखलं जातं आणि त्यापासून निरा चांगली मिळते. निरेसाठी हे झाड अतिशय उत्तम आहे. कोकणामध्ये जंगलामध्ये बऱ्यापैकी ही जंगली वनस्पती म्हणून उगवलेली आहे. त्यानंतर येतं गणेर. पिवळी फुलं असणारं हे एक झाड आहे, कॉकलोस्पर्म. ह्याच्यामध्ये याला प्राईड ऑफ पुणे म्हणून काही म्हणजे याचं आता हे डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर एक चारकोल घोडी म्हणून ही एक वनस्पती आहे. गोकर्णातले काही प्रकार आहेत. वेलवर्गीय आहे गोकर्ण. त्याच्यामध्ये निळा गोकर्ण हा 21 पत्रीमध्ये गणपतीमध्ये वापरला जातो. निळ्या गोकर्णाची चहा करूनही पिली जाते. त्याच्यानंतर यात पांढरा येतो, निळ्यामध्ये डबल पाकळी असलेला, पांढऱ्यामध्ये डबल पाकळी असलेला, किंवा एक गोकर्णाचा वृक्षही येतो, मोठा वृक्ष होतो हा, त्यालाही गोकर्णासारखी फुलं येतात. त्यानंतर येतं गोंदन, म्हणजे ज्याला आपण एक हा वृक्ष आहे. याच्या
फळांची, याच्या फळांचं लोणचं केलं जातं, ज्याला आपण इकडे भोकर म्हणूनही ओळखलं जातं, हे सुद्धा चांगलं आहे. आणि यातला एक दुसरा प्रकार आहे गोंदणी म्हणून. यातलं छोटं फळ आहे, तर पक्षी खातात, माणसंही खातात. पक्ष्यांसाठी मात्र ते जरा जास्त प्रसिद्ध आहे आणि औषधातही वापरलं जातं. गोरखचिंच, अडानसोनिया डिजिटाटा, याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे. ॲक्च्युअल हे असं म्हटलं जातं की हे आफ्रिकेतलं झाड आहे, पण महाभारतामध्ये भीमाचा मुलगा घटोत्कच ह्या झाडावर राहत होता असा उल्लेख आढळतो. तसंच कदंबा एक ही जी हा जो वृक्ष आहे हाही आफ्रिकन धरला जातो, पण कदंब हा श्रीकृष्णांनी कदंबावरून उडी मारून यमुनेत उडी मारली, कालियामर्दन केलं वगैरे वगैरे आपल्याला हे पुराणात त्यांचे उल्लेख आढळतात. त्याचं असं आहे की ज्यावेळेस हे बॉटॅनिकल नावं वगैरे दिली गेलीत, आफ्रिकेत आधी हा सर्वे झाला आणि आफ्रिकेमध्ये हे आधी सापडल्यामुळे हे आफ्रिकेमधलं झाड धरलं गेलेलं आहे. तसं एक गुडमार म्हणून एक आहे, हाही वेलवर्गीय आहे. हा बेडकीचा पाला म्हणून याची एक ओळख आहे. डायबिटीसवाल्यांसाठी हे एक वरदान आहे. याची पानं जी आहे ही शुगर कमी करण्यासाठी वापरले जातं. गुगुळ एक वनस्पती आहे. गुगुळ आपला ही सुगंधी वनस्पती. गुगुळ याचा डिंक म्हणजे आयुर्वेदामध्ये याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. पण हा अतिशय उष्ण प्रदेशात, वाळवंटी प्रदेशात वाढणारा झाड आहे. या झाडाचं आयुष्यही 400 वर्ष सांगितलं गेलं आहे. याचा जो डिंक आहे सध्या अफगाणिस्तान वगैरे मधून येतो. लाक्षादी गुगुळ, महायोगराज गुगुळ आणि अशा वेगवेगळ्या म्हणजे कंपन्यांनी वेगवेगळ्या औषधं जी आहेत ही गुगुळची तयार केलेली आहे. आणि हा एक सुगंधी वनस्पती म्हणूनही याला महत्त्व आहे. देशी गुलाब वगैरे जो आहे हा याचं गुलकंद वगैरे केलं जातं. शरीरातलं रक्तभिसरण किंवा याच्यामध्ये गुलकंद बऱ्याच जणांना माहिती आहे, यापासून ते गुलकंद तयार केलं जातं. तसंच यापासून अर्क काढला जातो, गुलाबजलही काढलं जातं आणि हे परफ्युमरी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याला मान्यता आहे. पुढचं येतं गुळवेल. करोनामध्ये जवळपास सगळ्याच लोकांना गुळवेल हा माहिती आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर गुंजमध्ये एक लाल काळी गुंज येते. पूर्वी सोनं जे मोजलं जायचं, इतके गुंज तितके गुंज, हे सोन्याचं एक मोजमाप केलं जाणारं ही एक हे बी अतिशय टॉक्सिक आहे. पण याची पानं म्हणजे जी लाल काळी गुंज आहे याची जी पानं आहे, याची पानं आपण जे पान खायचो पूर्वी त्याच्यामध्ये हरिपत्ती म्हणून जे ओळखली जाते, थोडीशी गोडसर लागणारी पानं, ती गुंजेचीच पानं आहेत. तर गुंजमध्ये एक पांढरी गुंज येते, एक काळी गुंज येते, एक निळी गुंज येते, हे गुंज येतात. आणि चौथी गुंज जी येते ती लाल म्हणजे सश्याच्या डोळ्यासारखी, पण तो मात्र वृक्ष आहे, त्याचं झाड होतं. त्यानंतर येतं हाडजोड, कांडवेल वगैरे जे आहे ते आयुर्वेदामध्ये त्याला चांगली मागणी आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याचा वापरही चांगला आहे. त्यानंतर एक कॉमिफोरा कुडाटा म्हणून एक आहे, जो हिल मँगो किंवा त्याला बरीच वेगळी नावं आहे आणि आपल्याकडे सध्या त्याला 5 पानी बेल म्हणून त्याला प्रचलित केलं गेलेलं आहे. हा आहे ॲक्च्युअल दक्षिणी गुगुळ म्हटला आहे हा. नंतर हिरडा, हरितकी. आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं हा हिरडा. याच्यामध्ये बाळ हिरडा एकच. हिरड्याचे 2 प्रकार आहेत. एक साधारण मध्यम येतो आणि एक मोठा हिरडा येतो. तो साधारण हरियाणा वगैरे या भागामध्ये त्याची लागवड आहे. तो साधारण 40 ते 50 ग्रॅमचा, म्हणजे तो अतिशय वजनदार आणि मोठं फळ असणारा हिरडा आहे. पण आपला जो हिरडा आहे ह्याला आयुर्वेदात त्रिफळामध्ये वापरलं जातं. शरीरातले वात विकार वगैरे यासाठी ह्याला मागणी प्रचंड आहे आणि
सध्या हा जंगलामध्ये प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे शक्यतो याची लागवड बऱ्याच जणांनी केलेली नाही. हा, पण कालांतराने ही जशी जंगलतोड होत जाईल तशी तशी याची मागणी वाढत जाणार आहे. नंतर येतं इन्सुलिन. कॉस्टस मधला हा एक प्रकार आहे. साधारण एक श्रब वाढणे 3-4 फुटापर्यंत वाढणारी ही वनस्पती आहे. याची पानं थोडीशी आंबट लागतात. होमिओपॅथीमध्ये डायबिटीसवर ही वापरली जातात. सध्या ज्यांना शुगर आहे ते सुद्धा याची पानं वापरतात, पण याची पानं वापरताना अतिशय सांभाळून वापरली गेली पाहिजेत. अन्यथा जास्त पान खाल्लं गेलं, त्याचं पान मोठं आहे, गुडमारसारखं छोटं पान नाही, गुडमारचं पान तुळशीच्या पानासारखं आहे, याचं पान मोठं पान येतं. तर याचं पान जास्त जर कधी खाल्लं गेलं तर शुगर एकदम कमी होईल, कदाचित त्रास होऊ शकतो. त्यानंतर एक जंगली बदाम स्टर्क्युलिया फर्टेडा, ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे. जितसाया ही एक आहे. बहुन्यामध्ये कचनार नावाचा एक प्रकार आहे. लाल फूल असणारं हा वृक्ष जो आहे हा ऑर्नामेंटलमध्ये शोभिवंत ह्याच्यात वापरला जातो, पण हा सुद्धा औषधी धरला जातो. कदंबा हा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. श्रीकृष्णाने कदंबावर, मी आता बोललो, मी कदंबेवरून उडी मारून यमुनेत उडी मारली आणि कालियामर्दन केलं, आणि ज्यावेळेस त्याच्या शरीरात काही विषाचे अंश भिनलेले होते तो कदंबावर राहिलेला होता, आणि कदंब हे श्रीकृष्णाचं आवडतं झाड धरलं गेलेलं आहे. किती मिनिट झाले? 15 मिनिट झाले की थांबवशील? कडू कवट, कवठासारखं नाही, याला काटेने पण कडू कवट म्हटलं जातं. हा लेप्रसी वगैरे, महारोग वगैरे यासाठी ही वनस्पती वापरली जाते, आणि ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे याची जपणूक व्हावी असं आम्हाला वाटतं. त्याच्यात पुढचं आहे कडुनिम. सगळ्यांनाच माहिती आहे, कडुनिमचं आणखीन वेगळं सांगण्यात काही अर्थ नाही आहे. त्यानंतर येतं कहांडोळ, कढई म्हणजे स्टर्क्युलिया युरेन्स. याला भुत्याही म्हटलं जातं, पण भुत्या वेगळा आहे, पण याला भुत्या म्हणून ओळखलं जातं. पांढरं शुभ्र वाढणारं हे झाड थोडं वेडं वाकडं झाडतं. या दिवसात त्याची पूर्ण पानगळ झालेली आहे, फुलं असतील किंवा त्याला बिया लागलेल्या असतील, फुलं असतील. याचा डिंक बाळंतीण बाईला या डिंकाचे लाडू देतात, जेणेकरून रक्त वाढवणे किंवा दूध वाढवणे, शक्ती वाढवणे, त्यासाठी याचा डिंक अतिशय महत्त्वाचा धरला जातो. काकड ही एक वनस्पती आहे, ही सुद्धा औषधामध्ये म्हणजे याची मागणी चांगली आहे. भुईउंबर, काळं उंबर, ज्याला बरीच नावं प्रचलित आहे, फायकस हिस्पिडा म्हणून, याला मुळापासून हे लागतात, उंबर लागतात. कळंब, मित्रागायना पार्विफोलिया, हा नक्षत्र वृक्ष आहे. पोटदुखी वगैरे किंवा बऱ्याच आजारांसाठी याचा वापर होतो, यांच्या मुळाचा वापर होतो, यांच्या पानांचा वापर होतो, सालीचा वापर होतो. आता कामिनीतला एक प्रकार आहे ज्याला पांढरी म्हटलं जातं, पांढरीची काठी. हे श्रबवर्गीय आहे. पांढरीची काठी ही बऱ्याच जणांना माहिती असेल, ती थोडी दैवी वनस्पती धरली जाते. बऱ्याच जणांचा असाही समज आहे की या काठीजवळ साप येत नाहीत. तर बऱ्याच ठिकाणी पूजेची किंवा एक शुभ म्हणून ही वनस्पतीची काठी, ह्या झाडाची काठी देवघरातही ठेवतात किंवा घरात ठेवली जाते, की जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी. डोंगर दऱ्यात वावरणारे किंवा किल्ल्यांवर अभ्यास करणारे बाबासाहेब पुरंदरे, म्हणजे असं ऐकण्यात आहे की बाबासाहेब पुरंदरेंजवळ ही काठी होती, जेणेकरून त्यांना ते म्हणजे बाकी सापाचं वय भय नव्हतं. अर्थात ही ऐकण्यातली गोष्ट आहे, हे कन्फर्म नाही. कनकचंपा एक नावाची आणखीन एक वनस्पती आहे, साधारण कपाशीसारखं मोठं पानं असलेलं. यालाही फुलं अशी मोठी येतात, बोटाच्याच आहे, पाकळ्या जाड असतात त्याच्या. कांचन हा सगळ्यांनाच माहिती आहे. दसऱ्यामध्ये आपण
आपट्याच्या ऐवजी आजकाल सध्या कांचनचीच पानं वापरली जात आहेत. बऱ्याच लोकांना त्यातला फरक कळत नसल्यामुळे याची साल औषधी धरली जाते. त्याच्यानंतर कांचनमध्येच एक पांढरा आणि पिवळा हे 2 रंग, याच्या फुलांची सध्या भाजी केली जाते आणि माहिती नाही, पण हे सुद्धा ह्याच्यामध्ये धरली जाते औषधी याच्यामध्ये. हाडजोडमध्ये कांडवेल जो येतो तो एक गोल आहे, म्हणजे कांडवेलच आहे, पण तो त्याचं रचना जी आहे ती गोल येते, म्हणजे असं साधारण गोल दांडीसारखे येतात आणि त्याला ते ह्याच्यावर एक 6-6 इंचाचे हे येतात, गाठी येतात. ही सुद्धा औषधी आहे. आणि कांडवेलमध्ये पुन्हा आणखीन एक जे थोडक्यात ज्यांना काही जादू वगैरे करायचे त्यांना ही 3 दारी कांडवेल ही याची खूप प्रचंड मागणी आहे. पण ते जादू वगैरेसाठी सगळ्यांसाठी ती नाहीच आहे. एक कानफुटी नावाची वनस्पती आहे, साधारण ती उकिरड्यावर किंवा जंगलामध्ये उगवते. ती जनावरांना जर कधी जखम झाली तर या कानफुटीचा पाला जर कधी त्याचा म्हणजे कुठून त्याचा रस जर कधी जखमेवर टाकला तर आतले किडे बाहेर पडतात. म्हणजे आता आपण त्यासाठी जे इंजेक्शन दिली जातात किंवा जे इंजेक्शन वापरतो त्याऐवजी ही कानफुटीची पूर्वी ही प्रचलित पद्धत होती, पण आता ती इझी याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लोक आता ती सरळ इंजेक्शन आणायचं आणि ते टोचायचं. अर्थात ते केमिकल आहे, त्याचे साईड इफेक्टही आहेत. ही वनस्पती आहे ही कानफुटी, ती एक वापरली जाते. एक कंकोल नावाची वनस्पती, ही सुद्धा थोडीशी दुर्मिळ आणि दैवी समजली जाणारी वनस्पती आहे. अर्थात काही वनस्पती काही लोकांसाठी दैवी आहेत आणि सर्वसामान्यांमध्ये त्या साध्या धरल्या जातात. एक करंबेल म्हणून एक आहे, डायलेनिया इंडिका, याला बंगालमध्ये चालता म्हटलं जातं. याला एक जे फळ येतं कवठी चाफ्यासारखं पाकळ्यांवर असं साधारण 1 किलोपर्यंतचं एक फळ येतं. याचं बंगालमध्ये लोणचं केलं जातं, याची ते भाजी करतात. पण या पानांचं एक वैशिष्ट्य आहे, एक मोठं पान घेतलं आपण आणि सकाळी भांड्यामध्ये ते जस्ट फक्त असं चुरत गेलो आपण, थोड्या वेळाने ते आपला जो द्रव आहे पाण्यातला तो थोडा चिकट होतो, तो गाळून घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं मीठ साखर टाकायची आणि पिऊन घेतलं तो पोट साफ होतं. पण आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नामनेश होत चाललेल्या आहेत किंवा माहितीच्या अभावी किंवा दुर्लक्षित असल्यामुळे आपण पोट साफ करायसाठी एरंडेल वगैरे वापरतो. पण ही एक चांगली वनस्पती आहे. करंज, पोंगामिया पिनाटा, हे याच्यावरही आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे. याचं बीज आहे औषधामध्ये वापरलं जातं आणि ही सुद्धा एक महत्वाची आहे. बॉम्बेक्सिबा, काटेसावर, याची जी फुलं आहेत याची फुलं जी आहेत ती जमा करून वाळून ठेवावी आणि रोज सकाळी समजा जर कधी एक अर्धा चमचा ते आपण जर कधी घेतलं ते चूर्ण तर सांधेदुखीचा त्रास कमी होतो. असं हे आदिवासी किंवा याच्यामध्ये जंगलात राहणारी जी मंडळी आहे हे याचा वापर पुरंपार म्हणजे ह्याच्यापासून करत आलेली आहे. त्यानंतर अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आपल्या लिस्टमध्ये नाही आहेत, पण आपल्याकडे इझी म्हणजे सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या ज्या आहेत. मागे आपणही त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे. अर्थात आता औषधी असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण तो परत घेतोय. तरोटा एक आहे. त्यानंतर तरोट्याची जर कधी पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर जो उगवतो त्यावेळेस जर कधी याच्या पानांची आपण मेथीच्या पानांसारखी भाजी केली, 1-2-3 वेळा जर कधी भाजी खाल्ली तर वर्षभर आपल्याला म्हणजे खाज सुटत नाही किंवा रक्ताचे बरेचसे जे आजार आहेत म्हणजे कातडीचे आजार ते कमी होतात. त्यानंतर तरवड एक आहे. तरवड ही पूर्वी दात घासण्यासाठी जशी कडुलिंबाची काडी आहे तशी तरवडची काडी वापरली जायची. त्यानंतर एक बला म्हणून एक हे आहे वनस्पती आहे. एक अतिबला सुद्धा आहे. ही नावं सगळ्यांना नवीन वाटतील, पण ही
दुर्लक्षित झालेली, दुर्लक्षित केली गेलेली ही अतिशय औषधी वनस्पती यातल्या आहे. ते गोखरू आयुर्वेदात भरपूर मागणी असलेली ही वनस्पती. त्यानंतर लवाळं जे आपल्याकडे गवता म्हणून याच्यातनं उगवतं शेतांमध्ये, ते लवाळं. हिंगणबेट आहे, हिंगणबेटांची फळं जी आहे ते मासेमारीसाठी वापरतात, पण ही सुद्धा महत्त्वाची आहे. अर्थात बेलाची तर सगळ्यांना माहिती आहे. मुरड शेंगा आहे, सागर गोटा जो आपण कुंपणाला वापरतो त्यालाही महत्त्व भरपूर आहे. पळसाची फुलं आजकाल चहा म्हणून वापरली जात आहेत. पळसाची पानं पत्रावळ्या म्हणून वापरली जायच्यात. काटेसावरचा एक डिंक काढायची पद्धत आहे, तो सुद्धा वैदू जे आहेत, जे पारंपरिक वैद्य आहेत यांच्याकडे याची मागणी जास्त असते. नंतर भुईरिंगणी, काटेरिंगणी ही दशमुळात असलेली वनस्पती आहे, ह्यालाही मागणी चांगली आहे. नंतर मग मी बोललो आघाडा, ही म्हणजे या वनस्पतीमध्ये महत्वाच्या धरल्या जाणाऱ्या वनस्पतीमध्ये ही एक आहे. आघाडा हा नवग्रहामध्ये सुद्धा धरला जातो आणि 21 जे गणपतीची 21 पत्री आहे त्यातही याची म्हणजे नोंद आहे. माका, आपण आवळा माका याचं जे केश तेल वापरतो तोतला हा माका आहे. त्यात पुन्हा अगदी पाणथळ जागेमध्ये उगवणारी गोरखमुंडी आहे. त्याच्यानंतर जलब्राह्मी आहे. ह्याच्यामध्ये उगवणारा एक तालीमखाना एक आहे. ह्याच्यामध्ये त्याला प्रचंड काटे असतात, काटे मोठे आहेत. पण पूर्वी जे राजे महाराजे असायचे आणि यांच्याकडे जी पैलवान असायचे ते तालीमखान्याचं बी जे आहे ते न वापरता त्यांना खुराक मिळायचा. पण खेड्यापाड्यांमध्ये जे काही पैलवान असायचे, जे तालमीत जायचे, त्यावेळेस त्याच्या ह्या बिया ज्या आहेत त्यांची एक पद्धती, त्या पद्धतीनुसार ते वापरायचे. ही शक्तिवर्धक धरली जाते. त्याच्यानंतर गुंजेचा पाला आपला येऊन गेला आहे. कोंबडनकी नावाची एक वनस्पती, काळा असं एवढं बी येतं, त्याला 2 असे काटे येतात, ती एक आहे. पुनर्नवा एक आहे. अशा या ज्या वनस्पती आहेत, ह्या वनस्पती आपण ज्या आज दुर्लक्षित म्हणून ह्या आपण निग्लेक्ट केलेल्या आहेत, पण याचा कुठेतरी एक अभ्यास व्हावा, जेणेकरून भविष्यामध्ये आजकाल जे रिसोर्सेस आहेत, आपल्याकडे इतके रिसोर्सेस आहेत पण त्याचा आपण वापर करत नाही आहेत, त्यावर जर कधी अभ्यास केला आणि तर यामध्ये आर्थिक म्हणजे आपलं आर्थिक नियोजन सुद्धा साध्य होऊ शकतं. तसंच याची म्हणजे नॅचरल सोर्स आहेत, याची मागणी वाढू शकते. फक्त एवढंच आहे की माहिती नसल्यामुळे, दुर्लक्ष झाल्यामुळे हे कोणी कलेक्ट करत नाही आणि हे कोणी विक्रीचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे ह्या वनस्पती ज्या आहेत कालांतराने ह्या नष्ट होणार आहेत आणि त्यानंतर ज्यावेळेस नष्ट होतील त्यावेळेस आपल्याला याची गरज भासणार आहे. धन्यवाद. हा आपण आता व्हिडिओ आता इथं संपवतोय. नंतर औषधी वनस्पती भाग 3 आपण त्यामध्ये बाकी वनस्पती घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या वेगवेगळ्या ज्या वनस्पती आपण सांगतोय सगळ्यांनी यातल्या समजा 10% जरी या वनस्पतीचा कोणी म्हणजे हे जर अभ्यास केला तर आपली जी पूर्वजांनी दिलेली जी काही देण आहे किंवा त्यांनी म्हणजे इतक्या वर्षापासून पारंपरिकरित्या जो अभ्यास करून हे जे ज्ञान त्यांनी वाढवलेलं आहे हे पुढच्या पिढीला मिळावं, हा आपला उद्देश आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि ह्या वनस्पतीचा ज्याला जितकं होईल तितका त्यांनी अभ्यास करा आणि हे पुढच्या पिढीसाठी म्हणून याची जपणूक करा. धन्यवाद.